प्रथमतः पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने जे पत्रकार बांधव आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। गेले 3 महिने होऊन गेले। लोकमान्य नगरचा विषय तुमच्या सर्व मंडळींच्या कानावर असेलच। जैन बोर्डिंगच्या आधीपासून खरं वास्तविक पाहता आमचा विषय चालू होता। त्याच्यामध्ये पुणे लोकमान्य नगर जी वसाहत आहे ती हाऊसिंग बोर्डची वसाहत आहे, म्हणजे म्हाडाच्या माध्यमातून ती वसाहत वसवलेली होती। आणि एक साधारण तुम्हाला सगळ्यांना त्याचा पूर्ण ज्याला बॅकग्राऊंड म्हणतो तो 1961 ते 1964 या 4 वर्षामध्ये ही लोकमान्य नगरची वसाहत या ठिकाणी वसली। त्या ठिकाणी जो 57 बिल्डिंग आहे आणि 57 बिल्डिंग आणि प्रत्येक बिल्डिंगची सोसायटी ही पहिल्यापासून वेगळी होती। आणि ह्या परिस्थितीमध्ये आम्ही मंडळींनी साधारण बरीचशीच लोक इथं बरीच मंडळी आहेत की 61-64 पासून इथं आहेत। या लोकांचे जन्म या ठिकाणी झालेले आहेत काही लोकांचे। आणि बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो की हाऊसिंग बोर्डच्या ज्या स्कीम चालू आहेत गृहनिर्माणाच्या त्याच्यामध्ये त्या लकी ड्रॉ प्रमाणे होतात। पण हे जे हाऊसिंग बोर्ड ही म्हाडाची जी सोसायटी आहे ती पुरानंतर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना जी लोक पुरामध्ये पूरग्रस्त म्हणून होते त्यांच्यासाठी ती वसाहत झालेली, त्या लोकांनी पैसे देऊन ते घेतलेली आहे। मध्ये आपल्या इथले महाशय बोलले होते की लकी ड्रॉ मध्ये वगैरे आलेली आहेत, तर त्यांना मला असं वाटतं की त्याची माहिती नसावी म्हणून ते बोललेले होते। आणि त्यानंतर आम्ही जे होतो त्या ठिकाणी त्या लोकमान्य नगर मधल्या 803 लोक हे भाडेकरू संघ म्हणून तिथं राहत होते। म्हाडाला आम्ही भाडं बघायचो। पण 1985 नंतर म्हणजे 1985-86च्या दरम्यान ह्याच्यामध्ये आम्हा मंडळींना कन्व्हेन्स डेड करून दिलं गेलं। म्हणजे प्रत्येक सोसायटीचं कन्व्हेन्स डेड झालं, प्रत्येक सोसायटीचं म्हाडा बरोबर अनब्रेकेबल लीज डीड झालं। त्याच्यानंतर जे फ्लॅट आहेत आमचे त्याचं सेल डीड झालं। आमचं नाव प्रॉपर्टी कार्डवर आलं, म्हणजे म्हाडा जरी 1 नंबरला असेल तर 2 नंबरला प्रॉपर्टी कार्डवर आमचं नाव आहे। आणि त्याच्यानंतर हा भाडेकरू संघ जो आहे किंवा सभासद जो भाडेकरू होता तो सदनिका धारक झाला आणि लोकमान्य नगर सदनिका धारक संघ झाला। आणि 1985 नंतर साधारण 2010 ते 12च्या दरम्यान त्यावेळेस आघाडीचं सरकार होतं। त्यावेळेस मला असं वाटतं की सचिन आहेर होते, जितेंद्र आव्हाड सुद्धा त्या ठिकाणी गृहनिर्माणचे म्हणजे मला वाटतं मिनिस्ट्रीमध्ये होते, मंत्री होते, गृहनिर्माण मंत्री। त्यावेळेस पासून ही 61 ते 64ला झालेली लोकमान्य नगरची वसाहत 2010-12ला ऐरणीवर विषय आला की याचा आता पुनर्विकास केला पाहिजे, रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे। आणि त्या 2010-12 पासून रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये लोकमान्य नगर पुढे आलं। लोकमान्य नगरचे जे सभासद आहेत, लोकमान्य नगर मध्ये राहणारा रहिवासी आहे, तो पुढे आला आणि तो म्हणायला लागला की आता इथं रिडेव्हलपमेंट करा। का करा रिडेव्हलपमेंट? त्यावेळेचं म्हणणं होतं की 61ला झालेली बिल्डिंग आहे, म्हणजे जो आत्ता जर विचार केला तर आपण 60 वर्षाच्या बिल्डिंग त्या 60 वर्षाच्या कदाचित वर झाले, 64 वर्षाच्या बिल्डिंग झालेल्या। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 60-64 वर्षाच्या बिल्डिंग आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं त्या सगळ्या लोड बेरिंग मध्ये इथं कुठेही कॉलम नाही, सगळ्या लोड बेरिंग मधल्या बिल्डिंग आहेत। आणि आता जर तुम्ही लोकमान्य नगरची परिस्थिती बघितली तर 2017ला जो 4 बिल्डिंग आहेत त्यांना म्हणजे म्हाडानी आणि महानगरपालिकेने नोटीस दिलेल्या आहेत की या धोकादायक बिल्डिंग आहेत, या तुम्ही खाली करा, इथं सभासदांनी राहू नये, म्हणजे रहिवाशांनी इथं राहू नये, अशी 17ला नोटीस आहे। आणि 17 पासून अजून सुद्धा तिथे लोक राहत आहेत। एवढ्या परिस्थितीमध्ये इतक्या वाईट परिस्थितीमध्ये तिथे राहत असताना हा 12 14 आलेला विषय त्याच्यामध्ये नियमावली तयार करण्यात आली
ती नियमावलीमध्ये बदल करताना हरकती सूचना करत 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 त्यावेळेस सुद्धा हा एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये घाट घातला जात होता स्थानिक बिल्डरांना हाताशी धरून. यावेळी लोकमान्य नगरी 16.5 एकरची जागा आहे. जैन बोर्डिंग फक्त 3 सव्वा 3 एकर आहे. 16.5 एकरची जागा आहे आणि ह्याच्यामध्ये 2022 ला जी आर आला. 2022 ला जी आर असाला एकलच्या बाबतीमध्ये त्यांनी जी आर मध्ये नोंद केलेली आहे. त्यात तो जो जी आर आहे तो या ठिकाणी माझ्याकडे आहे. त्या जी आर मध्ये अशी नोंद केलेली की बाबा जेवढ्या कमी बिल्डिंग असेल किंवा सिंगल बिल्डिंग असेल त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट आणि पुनर्विकास फास्ट होईल. एकत्र काय होऊ शकणार नाही. ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी एकलची परवानगी दिली आणि एकलची परवानगी दिल्यानंतर त्या 2022च्या नियमानुसार लोकमान्य नगर मधल्या सगळ्या सोसायट्यांनी त्यांचे विकास शोधायला सुरुवात केली आणि त्यांचे विकास शोधायला लागले. आणि जो आता 49 सोसायट्या आहेत. 49 सोसायट्यापेक्षा साधारण 40 ते 45 सोसायट्या ह्या विकासकांकडे गेलेल्या. त्याच्यामध्ये 32-33 नंबरची जी बिल्डिंग आहे आमची त्या 2 मिळून एक क्लस्टर झालं 2 बिल्डिंगचं आणि त्या दोन्ही बिल्डिंग आज उभ्या आहेत या 2022च्या जी आर नुसार. 42, 43, 44, 45 नंबरच्या बिल्डिंग आहेत. त्याच्या मला वाटतं ह्या सेक्रेटरी आहेत आणि हे चेअरमन आहेत. 4 बिल्डिंग एकत्र करून सन ग्लोरी नावाची सोसायटी केली. जो यांचे मला वाटतं 48 सदस्य आहेत ना, 48 सभासद आहेत आणि ते लोक एकत्र आले. त्यांनी मित्तल नावाचा विकासक दिला आणि त्यांचा म्हणजे प्रीमियम घेतला गेलेला आहे. त्यांचा प्रस्ताव दाखल झाला, अप्रुव्हल झाला, त्याचा प्रीमियम झाला. प्रीमियम झाल्यानंतर एनओसी आली म्हाडाची. म्हणजे म्हाडा एनओसी घेऊन प्रीमियम घेऊन बाहेर पडलं आणि आज ते महानगरपालिकेमध्ये त्यांचा प्लॅन सँक्शन होऊन आहे. आणि त्यांचं हे जे हेमंत रासनेंचं जे पत्र आहे हे हेमंत रासनेंनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आणि ह्या एका पत्रावर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सही केलेली आहे. आणि मे महिन्यापासून आमच्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाला खीळ बसली त्या स्थगितीमुळे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो हे तर उदाहरण आता ह्या ठिकाणी बसलेले 36, 37, 39 नंबर बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर हे 38 आहे. ही 4 बिल्डिंग एकत्र करून ह्यांना पण एनओसी पर्यंत आलेले आहेत. प्रीमियम घेतलेला आहे, एनओसी राहिलेली आहे. एनओसी मिळाली ते हे महानगरपालिकेमध्ये जाणार होते. ही लोक जो आता मला वाटतं तुम्ही सगळे मिळून 48 72 आहेत. हे 72 लोक पैकी मला असं वाटतं की तिथं 8-10 लोक राहतात. सगळेजण शिफ्ट झाले की आता घरं मिळणार. बरोबर, ह्यांना यांचे प्लॅन दाखवले. प्रत्येकाने फ्लॅट चूज केलेला आहे, कुठल्या फ्लोअर आहे, कुठल्या बाजूला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे 33, 34, 35 नंबरची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं इथं ललवानी पण बसलेलं आहे. यांचा सुद्धा प्रस्ताव दाखल आहे. 1, 2, 3, 4 नंबर आहे. त्याला चतुर्धाम म्हणून त्या सोसायटीचं नाव आहे. त्यांचा प्रस्ताव दाखल आहे. तिथं गांधी बिल्डर आहे, त्यांनी प्रस्ताव दाखल केलेला आहे. 5, 6 आयकॉन नावाचे ढवळे बिल्डर आहे, त्यांचा प्रस्ताव दाखल आहे. हे मानव आहेत, हे 34-35 वाले, यांचा प्रस्ताव दाखल आहे. ह्यांना ते एनओसी मिळून यांचा महानगरपालिकेमध्ये प्लॅन सँक्शन निघाला आहे. यांची बिल्डिंग आहे ते 42, 43, 44, 45. आमची जी बिल्डिंग आहे ती 17 नंबर बिल्डिंग आहे. 17, 18 एकत्र करून आम्ही देशपांड्यांकडे गेलेलो आहे. मला असं वाटतं हे सुद्धा 36, 37 वाले आहेत ना, 38, 39 हे देशपांड्यांकडे गेलेले. असे 40च्या प्लस बिल्डिंग ह्या ऑलरेडी विकासकांबरोबर आहेत. त्या विकासकाबरोबर त्याचं कन्सेंट लेटर आहे, एमओयू झालेला आहे, अग्रीमेंट झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो प्रस्ताव दाखल त्या ठिकाणी होतो. एवढ्या प्रोसेसमध्ये येत असताना मे महिन्यामध्ये 22च्या जी आर नुसार कायद्याने आम्ही काम करत असताना मे महिन्यामध्ये हे पत्र आलं. मीनवाईल या विषयामध्ये 20 पासून SSK नावाचा बिल्डर आहे. ते SSK नावाचा बिल्डर हा एकात्मिक विकासासाठी काम करतो. त्याला एकत्र पूर्ण लोकमान्य नगर पाहिजे होतं. त्याचा पूर्ण डोळा 16.5 एकरला होता. तर SSK म्हणजे कोण, तो सॉलिटेअरवाला, त्याचा तिथं डोळा होता. त्याच्यानंतर त्यांनी एवढे प्रयत्न केले, एवढे प्रेझेंटेशन आपण एकत्र करू, अमुक करू, ढमुक करू, पण सगळ्या लोकांना ते अमान्य होतं. त्यांनी मान्य नाही केलं आणि प्रत्येकाचे विकास बघितले. त्याला भीती काय होती माहितीये का, 16.5 एकर मध्ये हा SSK नावाचा बिल्डर
त्या ठिकाणी एकात्मिक विकास करायला मागत होता, एकच क्लस्टर त्याला करायचा होता. पण त्याच्यामध्ये अडचण काय तुम्हाला माहिती आहे का? याच्यामध्ये अडचण अशी होती, SRA सारखा आम्हाला, त्याला स्मार्ट SRA म्हणू आपण, SRA सारखा आम्हाला 16.5 एकर मध्ये कुठेतरी आम्हाला 2 ते 3 टॉवर मध्ये 803 लोक टाकली असती, 20-20 मधली बिल्डिंग उभी करून. आणि लोकांना कळालं आणि लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला. लोकांना एक म्हणणं होतं, माझी सोसायटी आहे, बरोबर आहे, कन्व्हिनियंट डीड झालेली सोसायटी आहे, सेल डीड झालेलं आहे माझ्या फ्लॅटचं, लीज डीड झालेलं आहे माझ्या रिकाम्या जागेचं, तर मी ह्या सोसायटीमध्ये आम्ही 4 जण एकत्र येऊ, 2 जण एकत्र येऊ, पण आमचा विकास आम्ही इथंच करू, आमचं रिडेव्हलपमेंट आम्ही इथंच करू, ह्या हेतूने त्या लोकांनी विकासक शोधलेले आहेत. ह्या गोष्टी लक्षात आल्या तर सातत्याने आम्ही ह्या क्लस्टरला म्हणजे एकात्मिक विकासाच्या विरोधात लढायला सुरुवात केली. जसं हे पत्र आलं तसं आम्ही लढायला सुरुवात केली. हे पत्र येण्याचं पण कारण असं होतं की ज्यावेळेस ह्यांची जी बिल्डिंग आहे, ह्यांच्या बिल्डिंग प्लॅन सँक्शन होणार त्याच्या आधी 2 दिवस हे पत्र आलेले की त्यावेळेसपर्यंत क्लस्टरवर डोळा होता. आता आतापर्यंत स्थानिक आमदार जे म्हणतायत की माझे जे 14 प्रोजेक्ट आहेत, त्या 14 प्रोजेक्ट पैकी लोकमान्य नगर माझा एक प्रोजेक्ट आहे, त्यांना त्यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यांना असं वाटतं की 16.5 एकर मध्ये माझा ड्रीम प्रोजेक्ट आला तर माझं मत आहे की तो जो लोकमान्य नगर हा पार्ट आहे तो काय होईल, तो लँडमार्क होईल, सोसायटी लँडमार्क होईल तो, हे त्यांचं म्हणणे. मला नंतर आम्ही सगळ्या लोकांनी विचार केला, प्रत्येक लोकांच्या म्हणण्यामध्ये होतं लँडमार्कपेक्षा मला असं वाटतं इथं महिला पण बऱ्याच आहेत. त्यांनी आमदारांना आहे ना विचारलं, आम्हाला आमच्या घराची स्वप्न बघू द्या, आम्हाला आमचा विकास करू द्या, तुमचा कसला लँडमार्क, तुम्ही कसलं स्वप्न बघताय, कसला तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत जेवढे आमदार होऊन गेले, अगदी गिरीश बापट असतील, मुक्ता टिळक असतील, त्याच्यानंतर रवी धंगेकर असतील, ही लोक बरेच होऊन गेले ना आमदार, पण कुणी लोकमान्य नगरच्या पुनर्विकासामध्ये लक्ष घातलं नाही. हे म्हणले की मी 8 महिन्यापूर्वी निवडून आलेलो आहे, तर मला तिथल्या रस्ते प्रशस्त करायचे, त्यातले भविष्याच्या दृष्टीने पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करायचं आहे. तर मला खरंच करायचं असेल तर पेठांमध्ये नियोजन करा ना. आत्ता सुद्धा लोकमान्य नगरमध्ये इंदिरा गांधींपासून मोदींपर्यंतच्या सभा होतात, सगळं पार्किंग लोकमान्य नगरमध्ये होतं, तरी सुद्धा लोकमान्य नगरचे रस्ते कमी पडत नाहीत. कधी या तुम्ही, रस्ते प्रशस्त आहेत तरी सुद्धा जो डीपी मध्ये पुणे महानगरपालिकेच्या नियमानुसार आम्ही बिल्डिंग करायला मागतो. पुणे महानगरपालिकेचं सुद्धा पुढचं 25-50 वर्षाचं नियोजन आहे, त्यांना सुद्धा रस्ते प्रशस्त पाहिजे, त्या नियमानेच बांधणार आहे ना. पण आम्हाला आमचा पुनर्विकास करू द्या, हे आमचं मत आहे. पण एक लक्षात आलं, कुठला तरी एक विकासक आहे तो जसा तिकडं होतं, तुम्ही जे जैन बोर्डिंगचा विषय आहे त्या बोर्डिंगमध्ये विषय होता, ते एका विकासकासाठी जे प्लॅन केलेलं होतं तसंच ह्या SSK म्हणजे सॉलिटेअरवाल्यासाठी हा प्लॅन चालू आहे. आणि त्याच्यामध्ये हा मला वाटतं त्या स्थानिक आमदारांनी घेतलेली, आता त्याला काय म्हणायचं आपण, त्याला टास्क म्हणून चांगल्या भाषेमध्ये, तो शब्द नको वापरायला कारण तो वाईट होईल, पण ही परिस्थिती आहे. हे ज्यावेळेस लक्षात आलं की एकात्मिक विकास होत नाही, लोकमान्य नगर सारखा सुशिक्षित वर्ग नागरिक रस्त्यावर येतोय, तर तुम्हाला मी सांगतो की आम्ही ऑगस्टमध्ये मोठं आंदोलन केलं. 500 ते 600 लोक, सिनियर सिटीजनचं लोकमान्य नगर आहे, 500 ते 600 लोक, त्याच्यामध्ये अनेक महिला वॉकर व्हीलचेअरवर आलेल्या आहेत, ते फोटो आहेत माझ्याकडे. आणि त्यांनी लोकांनी एकात्मिक विकासाला विरोध केला. हेमंत रासनेच्या नावाने सिनियर सिटीजननी ऍक्च्युली फक्त शिव्या द्यायच्या बाकी राहिल्या, एवढा त्यांनी गोंधळ त्या ठिकाणी घातला. त्याच्यानंतर आम्ही सहाय्यांचं अभियान केलं. त्याच्यानंतर आम्ही म्हाडाकडे गेलो, म्हणजे साकोरे असतील, आढळराव असतील, यांच्याकडे आम्ही लढाया ऑगस्ट पासून लढतोय. त्या लढाया लढत असताना म्हाडाला हा निरोप गेला की हा एकात्मिक विकास काय होणार नाही. हे ज्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं एकात्मिक विकास होत नाहीये, त्यावेळेस मग ह्या लोकांनी आम्हाला, आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी हे चेअरमन आहेत, हे 4 बिल्डिंगचे 3 बिल्डिंगचे चेअरमन आहेत, हे 4 बिल्डिंगचे चेअरमन आहेत, या सुद्धा त्या ठिकाणी होत्या. या लोकांना म्हाडाने बोलून घेतलं. म्हाडाने बोलून घेतल्यानंतर ह्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही 6 बिल्डिंग एकत्र येऊन रिडेव्हलपमेंट का करत नाही. तर ह्यांचं मत होतं
की आम्ही 4 बिल्डिंग ऑलरेडी एकत्र रिडेव्हलपमेंटला गेलेलो आहे. राहिलेल्या 2 बिल्डिंग आम्हाला घ्यायच्या असतील तर परत आमचे 2-2.5 वर्ष जातील. कारण 22 पासून आम्ही प्रयत्न करताना 25ला आम्ही तुमच्या दारात आलेलो. तुम्ही फक्त एनओसी दिली की आमचा प्लॅन सँक्शन, त्याचा प्लॅन सँक्शन थांबवला. बरोबर, तर आम्हाला करू द्या. कॉर्पोरेशनने थांबवलेलं, यांचं म्हाडाने एनओसी दिलेली नाहीये. सगळ्यांचे प्रस्ताव आहेत तिथं. तर ह्या प्रक्रियेमध्ये ते बोलले की 6चा करा तुम्ही. 6चा तुम्ही जर प्रस्ताव आमच्याकडे दिला, 6चा प्रस्ताव दिला तर आम्ही तो मान्य करू. तर नंतर आम्ही विचार केला तर 2022च्या नियमानुसार कायद्यानुसार आम्ही करतोय तर आम्हाला आमचं करू द्या ना. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की हा जो घाट आहे तो कोणी घातलेला आहे, तो SSK नावाच्या बिल्डरने घातलेला आहे. आपल्याला एकात्मिक करता येत नाही ना, तर मग असं नाही खाता येत तर मग असं खाण्याचा प्रयत्न SSKने सुरू केला. तुमचा आता जो विरोध आहे, तुम्ही सतत त्या एका बिल्डरचं नाव घेताय, तुमचा त्या बिल्डरही डेव्हलप करायला आक्षेप आहे का एकात्मिक विकास नकोच? म्हणजे ते बिल्डरमुळे बघा तुम्हाला तो नकोच आहे? नाही, तुम्हाला सांगतो मी हे तुम्हाला पूर्ण विषय समजून घ्या. परत मी हाच विषय सांगतो तुम्हाला. आत्ता जो आहे की सातत्याने बिल्डर 20 पासून SSK बिल्डर करतोयच आहे ना प्रयत्न एकात्मिक विकासासाठी. बिल्डरला विरोध नाही आपला. तुम्हाला सांगतो की बिल्डरला विरोध अजिबात नाहीये. मेन म्हणजे काय माहितीये का, ह्या वृत्तीला विरोध आहे. आम्हाला आमचं करू द्या ना. तुला एकच का पाहिजे अखंड लोकमान्य नगर 16.5 एकर? तू कर ना 2-2, 4-4 बिल्डिंग. तुला जर खरंच करायचं होतं तर ह्यांचा जो मित्तल डेव्हलपर आहे, यांचा देशपांडे, त्यांनी ज्या बिल्डिंग मिळाल्या त्याचे प्रस्ताव टाकले ना. मग SSKने आतापर्यंत एकही प्रस्ताव टाकलेला नाही. आता तुम्हाला एक सांगतो की आता हा विषय पण तुम्हाला सांगतो की ह्या प्रक्रियेमध्ये SSKने काही लोकांच्या माध्यमातून आता हे अडचणी सुरू केलेल्या आहेत. आता हे जे दिलेलं आहे तुम्हाला, तर ह्या ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, प्रत्येक सभासदाचा एकात्मिक विकासाला विरोध आहे. ह्याची इंडिव्हिज्युअल पत्र आहे ती. जो 550-500च्या वर पत्र या ठिकाणी आहेत. आणि ह्या सोसायट्यांची पत्र आमच्याकडे आहेत. या सोसायट्यांचा एकात्मिक विकासाला विरोध आहे. एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोललो ना की स्मार्ट SRA होण्याची शक्यता दाट वाटतीये. आणि ह्या प्रक्रियेमध्ये क्लस्टर तुटल्यानंतर ह्या SSK नावाचे हे बघा, हे SSK साठी म्हाडाने काढलेलं पत्र आहे. त्या SSK कडे ह्या क्लस्टरमध्ये 6च्या क्लस्टरमध्ये या ठिकाणी जी समर्थ नावाची गृहरचना संस्था आहे, त्या संस्थेला काय पत्र देत आहेत की SSK बिल्डरचा आमच्याकडे प्रस्ताव आलाय तुमच्या 6 बिल्डिंगसाठी. तर तो प्रस्ताव जो आहे तो अपूर्ण आहे. का अपूर्ण आहे? 6चा क्लस्टर आहे आणि त्याच्यामध्ये एकच बिल्डिंग त्यांच्याकडे आहे. आणि तुम्ही ह्याच्यासाठी आम्हाला ही जी मागं जोडलेली ती सगळी कागदपत्र द्या म्हणजे SSKचा 6चा प्रस्ताव क्लिअर होईल. या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला 6 बिल्डिंगचा प्रस्ताव नको. ह्यांनी त्या म्हाडाला याच्यावर वकिलाच्या माध्यमातून, एरंडे वकिलाच्या माध्यमातून नोटीस पाठवली. प्रोप्रायटर नाही ती सोसायटी. आता इथं जे दिलेलं आहे ना, हे समर्थ ह्या सोसायटीचं नाव सचिव अध्यक्षांना ते पत्र दिलेलं आहे. कुणी म्हाडाने दिलेलं. मी या सगळ्या गोष्टी असं सांगताय की हा एकात्मिक विकास आहे, तो तोच बिल्डर करेल आणि त्याला विरोध आहे, भविष्यात करेल असं चाललंय हे सगळं. मला एकात्मिक विकासाला विरोध आहे. तुम्हाला सगळ्या सोसायटी एकत्रित विकासाला विरोध आहे का या बिल्डरच्या माध्यमात होईल? आणि SRA एक गोष्ट 2 मिनिट बोलतो, हे पूर्ण करतो मी जरा. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट सांगतो, एकात्मिक विकासाला ठाम विरोध आहे. आणि एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये SSK आघाडीवर आहे पहिल्यापासून, म्हणून SSKचं नाव मी घेतोय. माझं मत आहे की SSKने करायला हरकत नाही, पण त्यांनी 2-4 ज्या बिल्डिंग मिळतील ते कराव्यात ना. हे का असा घाट घातलेला आहे म्हणजे? आणि दुसरं पार्ट म्हणजे एवढं पुढे गेल्यानंतर हे का पत्र येत आहे? आम्ही जर 40 ते 45 बिल्डिंग विकासकाकडे गेलेला त्यांनी करार केल्याला काय म्हणजे कसं थांबवणार तुम्ही? हा, मित्तलनी तर ह्या बिल्डिंग केलेल्या आहेत 4, त्याला एनओसी दिले नाही. कुणालाच चालणार नाही आम्हाला. ठाम विषय असा आहे की तुम्ही बरोबर कृती समितीकडून मांडताय, मात्र आमच्याकडे कॉर्पोरेशन पण आली होती. आहे का तुमची काय रहिवासी? आता तुम्हाला एक सांगतो, आता हा रहिवासी ते एकात्मिकच्या बाजूला बोलतात. तुम्हाला एक सांगतो की SSK नावाचे बिल्डर आहेत, त्यांना ही जे आता रहिवासी संघ आहे, आता हा रहिवासी संघाच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला सांगतो, हा रहिवासी संघ
रजिस्टर्ड आहे का मला माहित नाहीये, पण या प्रक्रियेमध्ये सुकाणू समिती नावाची एक समिती होती. ती सुकाणू समिती ही कशाकरता करायची, लोकमान्य नगरच्या पाणी ह्या विषयावर काम करायचे. त्याच्याकरता जी समिती तयार झाली होती त्या समितीला SSKने पहिल्यांदा हे केलेलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जी काही 4 लोक होती त्यांच्याबरोबर त्या लोकांनी डे 1 पासून 2020 पासून एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये ते प्रयत्नशील होते. नागरिक आधीपासून प्रयत्नशील, नागरिक नाही, ती जी 4-5 लोक आहेत की जी SSKला कनेक्ट झालेली आहेत ती पहिल्यापासून होती. जर नागरिक तिथं असते आणि आता SSKने जे पत्र पाठवलेले आहे याच्यामध्ये तुम्ही ते पत्र जर तुम्हाला बघायचं असेल ना, बघा हे 2 मिनिटं, हा SSK नावाचा बिल्डर आहे. त्याने आता काय पत्र पाठवलं माहितीये का, मला नियमानुसार एकलमध्ये पण इंटरेस्ट आहे, मला 2 बिल्डिंग मध्ये पण इंटरेस्ट आहे, मला 6च्या क्लस्टर मध्ये पण इंटरेस्ट आहे. आता हे पत्र जे आलेलं आहे 14 ऑक्टोबर 2025 ला प्रत्येक सभासदांकडे पत्र गेलेलं आहे. हे पत्र पाठवणं म्हणजे एकंदरीत लक्षात आलेलं आहे एकात्मिक काय होणार नाही, लोक स्वीकारणार आहेत एकात्मिक ही गोष्ट. त्याच्यामुळे जे माझ्याकडे लोक अप्रोच झाले त्याच्या 1-2-4 बिल्डिंग त्यांच्याकडे असू शकतील. आता त्यांच्याकडे तो आकडा नाहीये. आता काय झालंय तुम्हाला सांगतो, बघा तुम्हाला मी सांगतो आता की त्यांच्या बिल्डिंग त्यांच्याकडे 12 ते 13 बिल्डिंग होत्या. 12-13 बिल्डिंग होत्या. 12-13 बिल्डिंगला सातत्याने ते बोलते की मला ज्यावेळेस सगळं लोकमान्य नगर मिळेल त्यावेळेस मी विकास करणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुणाकडनंही तसं मला असं वाटतं प्रस्ताव देणं काही करणं केलेलं नाही. आता त्यातल्या काही ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या लक्षात आलं की होत नाहीये, कारण आमच्या इथं 33-34 नंबरची जी बिल्डिंग आहे, नाही सॉरी 32-33 ती बिल्डिंग उभी राहिली. आता तिला ताबा मिळतोय, त्याच्यामुळे एकत्र होणं अशक्य आहे. तर त्यातनं सुद्धा लोक SSKच्या यातनं बाहेर पडायला लागली. आता फॉर एक्झाम्पल आहे या ठिकाणी संदीप बसलेले आहेत 38 नंबर. त्या 38 नंबरनी पहिल्यांदा कन्सेंट लेटर दिलेलं होतं SSKला. आता SSKला कन्सेंट लेटर दिल्यानंतर 1 वर्षाच्या मुदतीचं ते कन्सेंट होतं, बरोबर आहे. त्याची मुदत संपली, अजून काय होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेस देशपांड्यांना कनेक्ट झालं आणि त्यांचा 4चा क्लस्टरचा प्रस्ताव सुरू झालेला. आता देशपांडे बरोबर त्यांचं बोलणं झालं, देशपांडे बरोबर ते 4च्या क्लस्टरसाठी प्रयत्न करतात. म्हणजे याचे 3 बिल्डिंग प्लस 4 तो स्क्वेअर होते त्यांचा आणि ते व्हायला लागलं. याच्यानंतर ह्या सोसायटीने 1 वर्षाच्या मुदतीत, बाबा हा मुदत तुमची संपलेली आहे, तुमच्या बरोबर आम्हाला पुनर्विकासासाठी मध्ये इंटरेस्ट नाहीये, तर हा जो तुम्हाला कन्सेंट दिलेली होती त्याची मुदत संपल्यामुळं ह्याच्या पुढं तुमचं आमचा कुठलाही कायदेशीर संबंध येणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने दुसरीकडे जातो. एकात्मिक विकासाला नेमका काय विरोध आहे? कोणते कोणते असे मुद्दे आहेत की जे एकात्मिक विकासामुळे तिथल्या रहिवाशांचं हित साधलं जाणार नाही, काय मुद्दे आहेत? तुम्हाला एक सांगतो मी. आता हा जो 2022चा GR आहे, 2022च्या GR मध्ये राज्य सरकारने ठरवलं की ज्याला क्लस्टर म्हणतो, एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचं धोरण असं ठरलेलं होतं की एकात्मिक विकास पुनर्विकास हा होऊ शकत नाही. का तर एक सोसायटी पण एकत्र आणायला बराच काळ जातो, बरोबर. आता समज फॉर एक्झाम्पल आहे तर माझी सोसायटी आहे, तिचं नाव पूर्वा हाऊसिंग सोसायटी, त्याचा चेअरमन मी आहे लोकमान्य नगरमधल्या त्या सोसायटीचा. 18 लोकांना एकत्र आणायला सुद्धा माझा बराच वेळ गेला आणि त्याच्यामध्ये देशपांड्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. आता देशपांड्यांना आम्ही कन्सेंट दिलेली आहे, आमचं ॲग्रीमेंट होतं देशपांड्यांबरोबर, पण 18 करणं गोळा अवघड झालं. 18 नंतर आम्ही मागच्या ह्याच्यामध्ये गेलो 18 नंबर बिल्डिंगमध्ये, ते आणि 18 आम्हाला एकत्र करायला 7-8-10 महिने गेले. तर त्यावेळेस 2022च्या GR मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे जेवढे छोटे छोटे क्लस्टर असतील, जेवढे छोटे छोटे सोसायटी सभासद संख्या जिथे कमी आहे तेवढे पुनर्विकासाला गती येते, ना की एकात्मिकला गती येणार. आता 803 लोकांना एकत्र आणणं सोपं आहे का 18, 36, 54 अशी ती लोक एकत्र आणणं सोपं आहे? तर आता ह्यांच्या 2 बिल्डिंग आहेत, 36 जण लोक एकत्र येणं सोपं आहे. त्याच्यामध्ये ह्या लोकांना आहे ना, ह्यांना सुद्धा 2 वर्ष गेलेले, हे 54 लोक एकत्र येतात. आता ते पण जोडले गेले, आता ते 72 झाले, हे 72 झालेले 48 आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीमध्ये छोट्या क्लस्टरला पुनर्विकासाला गती राहते, पण ही गती सुरू झाल्यानंतर परत अशा पद्धतीचं पत्र काम आलंय तर कळत नाहीये. पत्र असं आल्यानंतर 2022च्या GR ला तुम्ही विरोध करताय,
तुम्हीच केलेला जी आर आहे 22चा. सर 25ला पण असता एक GR. आता तुम्हालाही सांगतो 25ला GR नाही आलेला. आता 25 धोरण हे बघा, आता हे सुद्धा आहे ना प्रास्ताविक धोरण आहे. बरं, 2025चं जे धोरण आहे ते 2025चं धोरण आहे, त्याचं ते तुम्हाला सांगतो जुलै महिन्यामध्ये, आणि हेमंत रासनेंनी पत्र दिलेलं आहे ते मे महिन्यामध्ये. जून महिना एकच मध्ये होता आणि प्लॅन सँक्शन होणार होता इथला 42, 43, 44, 45. बरोबर, प्लॅन सँक्शन होणार होता. दरम्यान तो सँक्शन व्हायच्या आधीच 8 दिवस स्थगिती दिली की मे महिन्यामध्ये, आणि मे महिन्यानंतर लगेच जून ओलांडला नाही ओलांडला तर जुलैला लगेच हे नवीन धोरण आलं. आता हा जो GR आहे 2022चा, त्याची व्हॅलिडिटी डिसेंबर 2025 पर्यंत, 3 वर्षाची व्हॅलिडिटी. बरोबर, आता या 3 वर्षाची जी व्हॅलिडिटी आहे ती संपायच्या नवीन धोरण येतं आणि मग आमच्यावर दबाव आणतात एकात्मिक विकासाला करा. एकात्मिक विकास नको हे कळल्यानंतर लोकांच्या विरोधी लोक रस्त्यावर उतरायला लागली, तर लगेच मिनी क्लस्टर आला. आता मिनी क्लस्टर म्हणजे काय, तर त्यांनी सेक्टर केलेत 11. त्या 11 सेक्टरमध्ये तुम्ही रिडेव्हलपमेंट करा. तुम्हाला जर करायची होती तर मग 22च्या GRलाच करायचं होतं. आम्ही एवढे पुढे गेलो, आम्ही 3-3 वर्ष घालवते. आमच्या बिल्डिंग धोकादायक आहेत, घरं खाली केलेली. 15 नंबर बिल्डिंग पूर्ण खाली आहे. सर आता तुम्ही क्लस्टर पूर्ण विरोध होतोय, तर छोट्या छोट्या क्लस्टर मध्ये मान्यता देतं का गव्हर्नमेंट? आता दिली ना. आता ह्यांना जी मान्यता 4 बिल्डिंगला दिलेली, NOC बाहेर पडली. 32-33 नंबरची बिल्डिंग आहे ना, तर ताबा आता त्यांनीच मान्यता दिलेली. 13 मजली बिल्डिंग आहे तिकडे उभी राहिली. म्हणजे काय चुकून दिली का? नवीन धोरणानुसार तसं काय आहे? नाही. बघा, तुम्ही जर 25चं धोरण वाचलं ना, तुम्हाला ह्याची जर प्रत पाहिजे असेल तर तुम्हाला मुद्दामून देतो. धोरणामध्ये सरकारलाच नेमकं काय पाहिजे मला कळत नाही. पण आता तुकड्या तुकड्यामध्ये जर बांधकामं झाली तर सार्वजनिक जे सुविधा आहेत, ड्रेनेज आहे, पाणी योजना आहे, ग्राउंड आहे, सगळ्या सुविधा कशा काय? चांगला प्रश्न आहे हा. तुम्हाला मी सांगतो की आत्ता लोकमान्य नगरमध्ये ज्यावेळेस 61ला लोकमान्य नगरची बिल्डिंग झालेल्या होत्या, ते 64च्या दरम्यान झालेलं आहे. तिथलं जे टाउन प्लॅनिंग आहे, जिथं जे प्लॅन झाले नाही लोकमान्य नगरचं 16.5 एकरमध्ये, तुम्हाला लिटरली सांगतो प्रभात रोड सुद्धा तेवढा प्लॅन झालेला नाही. बिल्डिंग मधलं अंतर, घराघरामधलं व्हेंटिलेशन, असलेले प्रशस्त रस्ते, बरोबर, आणि किमान 2 एकरच्या प्लस ग्राउंड आहे. आम्हाला अमेनिटी हॉल त्यावेळेस केलेला आहे. म्हणजे काय दूरदृष्टी असू शकते. आता सुद्धा तसं नाहीये. आता तुम्ही म्हणताय की रिडेव्हलपमेंट करत असताना रस्ते, अरे ऑलरेडी रस्ते, ड्रेनेजचे काही दारात. आता प्रभात रोडला तुम्ही विचार करते 5-5 आणि 6-6 गुंठ्यामध्ये हे जाते. रिडेव्हलपमेंट होते ना, बंगलो रिडेव्हलप करताय ना, तिथं तुम्हाला ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाही, तिथं तुम्हाला रस्त्याचा नाही. रस्ते फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन सगळं सोडूनच रस्ते करतो ना आपण. अरे, आणि मी तुम्हाला सांगतो की ह्यांच्या बिल्डिंग 4 आहेत, बरोबर. ह्यांचे देशपांडे बिल्डर लागूनच 6चा क्लस्टर, यांच्या 2 बिल्डिंग आहेत मानव म्हणून आहे, ते मानव रिडेव्हलप करतो. आता मला एक सांगा, ह्या दोघांनी वेगवेगळ्या केल्या तर रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे? हे का रस्त्यामध्ये बिल्डिंग बांधणार आहेत का? चारी बाजूने रस्ते सेम असणार आहेत. नाही, ड्रेनेजला सुद्धा काय प्रॉब्लेम येतो? ड्रेनेजचं अख्ख्या पुणे शहरात होणार ना. म्हणजे सगळे मिळून झालं असेल ना. हा, 60 वर्षापूर्वी होत असताना एकत्र. बरं, मी तुम्हाला सांगतो की 60 वर्षात ज्यावेळेस झालेलं होतं, 60 वर्षाचं नियोजन होताना ते एकत्र केलेलं आहे. पण आता एकत्र नाही करू शकणार आपण. का करू शकणार नाही? त्यावेळेस सभासद नव्हते, येत होते, अलॉट करत होते त्यांना फ्लॅट, विकत घेत होतो आम्ही आमचे फ्लॅट. आणि दुसरा पार्ट म्हणजे ना, त्या आता मला हाय ना, हेमंत रासनेंनी पण विचारला प्रश्न की मग त्यावेळेस एकत्रच झालेल्या होत्या ना, आता ते फेज वाईज होणार. आता सुद्धा जरी एकात्मिक विकास झाला तरी तो फेज वाईजच होणार आहे, बरोबर आहे, नो डाऊट, त्याच्याबद्दल नाहीये. पण मला एक सांगा, आत्ता म्हाडाकडं त्यावेळेस म्हाडाने ज्या बिल्डिंग बांधल्या त्यावेळेस ते ओनर होते, आत्ता लिगली म्हाडा ओनर आहे का? म्हाडाने अनब्रेकेबल लीज डीड केलेलं आहे, म्हाडाने बिल्डिंगचं आणि फ्लॅटचं सेल डीड केलेलं आहे, म्हाडाने सोसायट्यांना कन्व्हेन्स डीड करून दिलेला आहे. तो कायदेशीर प्रश्न सुटू शकत नाही. या विषयामध्ये कोर्टात गेलं तर फार अडचणीचं होईल या गोष्टी, पण कोर्टात गेलं तर त्याला विलंब लागतो. म्हणून कृती समिती आणि कुठलीही सोसायटी कोर्टात गेलेली नाहीये. आणि हा जो वाद आहे, आता हे जे विचारत होते मला पत्रकार की हा वाद बिल्डरसाठी नाहीये, कुठल्याही बिल्डरशी घेणं देणं नाहीये. उद्या SSKने छोटे क्लस्टर केले तर त्याला पण लोक जात असतील तर आम्ही का अडवायचं? पण तुमची मागणी काय? आता
मागणी काय आहे? आता मी तुम्हाला सांगतो, आमची मागणी एकच आहे आणि सातत्याने मी बोलतोय की 2022चा जो GR आहे, जो शासनाने केलेला आहे, त्या GR नुसार आम्ही बांधकाम सुरू केलेलं आहे, पुनर्विकास सुरू केलेला आहे. तर कृपा करून ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका, ह्याच्यामध्ये बिल्डरचे इंटरेस्ट त्यांनी कमी करावेत. अखंड खाण्यापेक्षा मला जे म्हणायचं, ज्या ज्या लोकांना मान्य आहे त्या पद्धतीने तुम्ही जा. छोटे क्लस्टर करा, 2चे करा, 4चे करा, 6चे करा. अजून सुद्धा आमचं मत आहे, जर एकत्र येणार असतील ना तर 2022च्या नियमानुसार कुणीही रिडेव्हलपमेंट करावी. पण जे आता लोक पुढे गेलेले आहेत त्यांना थांबू नका आणि आमचा अंत बघू नका की बिल्डिंग ह्या लोड बेरिंग मधल्या आहेत, भीती आहे. तुम्ही जर फोटो बघायचे असतील, साईड व्हिजिट करा. इतकी वाईट अवस्था लोकमान्य नगरची आहे. कुठल्याही मिनिटाला जर एखादी घटना घडली आणि बिल्डिंग कुठली तरी कोसळली, त्याच्यात मानहानी झाली, त्याच्यानंतर जर सरकारला आणि व्यावसायिकांना डोळे उघडणार असतील तर मग ते होस्तोपर्यंत आपण वाट बघायची का? ही तळमळ आमची आहे. तर आम्हाला आमच्या पद्धतीने पुनर्विकास करू द्या. आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे म्हणतोय त्याच्यामध्ये कायद्याने म्हणतोय, आम्हाला वाटतं ते नाहीये. तुमच्या 22च्या GR नुसारच आम्ही म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये हा SSKनी अशा पद्धतीने पत्र देणं, एकलला सुद्धा माझा इंटरेस्ट आहे. आता त्यांनी म्हणणं 2 बिल्डिंगमध्ये पण इंटरेस्ट मला म्हणणं, 6 बिल्डिंगच्या क्लस्टरमध्ये पण मला इंटरेस्ट आहे म्हणणं, हे म्हणजे थोडक्यात ते आहे. पण हे जरी तो म्हणत असला तरी राज्यकर्त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला दिली पाहिजे. आता CMला आम्ही वेळ मागितलेली आहे, DCMला आम्ही भेटलेलो आहे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना देतोय, जयस्वालांशी आमचा संपर्क चालू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने आम्ही वेळ पडले आंदोलनं पण करतोय. म्हाडाला घ्यावा घातलेला आहे. आणि पुणे म्हाडामध्ये जे चेअरमन आहेत म्हाडाचे आणि CEO आहेत साकोरे, हे लोक सुद्धा ह्या आमच्या बरोबर आहेत. त्यांनी आमच्या फेवर पत्र दिलेली आहेत. त्याच्यामुळं हा 6च्या क्लस्टरवरती आलेले आहेत. पण आमचं म्हणणं की 2022च्या GR प्रमाणे आम्हाला जाऊ द्या आणि आम्हाला आमच्या पद्धतीने कायद्यात बसून जी लोक आता थांबवून ठेवलेली आहेत, आता यांचा प्लॅन सँक्शनिंगला आहे, त्यांना प्लॅन सँक्शनिंग करायला द्या, त्यांना NOC द्या, प्रस्तावला त्यांना NOC द्या, अप्रुव्हल द्या आम्हाला आमच्या पद्धतीत करू द्या, असं आमचं मत आहे. अजून काय कोणाला नाही, आमच्यातल्या घाटेंनी एक असं म्हणजे घाटेंनी CM आमच्यातले काही दुसरे 4-6 लोक गेले होते त्यांच्याकडे आणि घाटेंना CMला पत्र दिलं एक त्यांनी. पण CMने काय पत्र घेतलं नाही, तिकडे आल्यावर बघू एवढंच केलं. घाटेंनी त्याच्या पलीकडे काही केलं नाही. घाटे काही करू शकत नाही, त्यांच्या हातातच नाही. 2 मिनिट तुम्हाला एक सांगतो, आमची लढाई राज्य सरकारबरोबर आहे, महाराष्ट्र शासनाबरोबर आहे. घाटेंकडे एकच लोकांनी विनंती केली होती, ॲटलिस्ट आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ देऊ द्या. बरोबर, आता मुख्यमंत्र्यांनी जर त्या स्थगितीची सही केलेली आहे ते ह्यांच्या धाडस आहे का मुख्यमंत्र्यांची वेळ देऊ द्या? तुमच्यातले काही जे सहकारी आहेत ते का तुमच्यासोबत येत नाही? त्याचा एक वेगळा विचार आहे. नाही, आता काय आहे की मगाशी जे सांगितल्याप्रमाणे आमच्यातले सहकारी ते नाही. आमच्या लोकमान्य नगरमध्ये पूर्वी एक भाडेकरू संघ होता, त्याचा म्हणणं तुम्हाला 2 मिनिट इकडे द्या. आता हे काय हे सोसायट्या बघा, तुमची पत्र बघा आणि हे जे मग मला म्हणायचं तुम्ही जर बोलताय ना हे द्या ना, कागद द्या ना ते. अरे ह्याच्यामध्ये चार्ट दिलेत आम्ही, ही पत्र काय 70% लोक हे काय इंडिव्हिज्युअल पत्र आहे ती. त्याला पुन्हा बोलू चार्ट आहे. नाही, काय आहे की 700 पैकी आता काही बिल्डिंग झालेले आहेत. 700 पैकी साधारण 550 लोक आमच्या बरोबर आहेत. आमचे छोटे छोटे क्लस्टर करा आणि आम्हाला परवानगी द्या, स्थगिती उठवा, यासाठी आहे. बघा हा क्लस्टर जे आहे ना, हे जे आहे ना प्रस्ताव, हा असे जे सेक्टर वाईज बोलत ना, हा प्रस्ताव आलेला आहे. आता एकात्मिक विकास हा प्रॉब्लेम नाही आहे आमच्यासाठी. आता हे जे सेक्टर आहे ना, हे सेक्टर आहे, हे का आलं माहिती आहे का सेक्टरवरती लोक? त्याला कारण म्हणजे मेजॉरिटीने लोक आहेत ना, सोसायट्यांनी म्हाडाला विरोधात पत्र दिलेले आहेत. बरोबर आहे, प्रत्येक व्यक्ती हा एकात्मिक विकासाला विरोध करतो. सोसायटी वाईज व्यक्ती आहे. हे बघा ना 500च्या प्लस आहे, या तुम्ही घ्या, तो चार्ट आहे. हो सोसायटी हो, हे जी पत्र आहेत ना, ह्याला ही पत्र घेण्यामागचं कारण काय माहितीये का?
की म्हाडाने पण आम्हाला विचारलं होतं की तुमच्याकडं किती लोक आहेत. तर आम्ही काय केलं माहिती आहे का, हे बघा हे सोसायटींची पत्र दिली, ह्याच्यामध्ये 32 सोसायट्या आहेत, त्यांनी विरोधात पत्र दिली. हे बोलले चेअरमन सेक्रेटरी म्हणून एकत्र करतात लोक उद्योग, आम्हाला बोलले. मग चेअरमन सेक्रेटरी म्हणून उद्योग करतात, तर आम्ही काय केलं, मग इंडिव्हिज्युअल मेंबरचे पत्र दिले. आता इंडिव्हिज्युअल मेंबरचे पत्र दिल्यानंतर सुद्धा आता दमलेत प्रश्न विचारू. आणि मग हो नाही 49 आहेत सोसायट्या आहेत, तर आत्ता 42 सोसायट्या विरोधात आहेत. आणि त्या 42 सोसायट्यांमधली जी पत्र आहेत इंडिव्हिज्युअल, ते 42 बिल्डिंग मधली आहेत ना पत्र येतात, तशी तुम्हाला सांगू का, जेवढ्या बिल्डिंग आहेत तेवढ्या बिल्डिंग मधल्या लोकांची पत्र आहेत त्याच्यात. आणि कधी विरोध झाला माहितीये का, ह्या विरोध थांबवला आता हे बघा, हा प्रस्ताव जो आलेला आहे, हा प्रस्ताव आपला आहे 11 सेक्टरमध्ये ते बोलतात रिडेव्हलपमेंट करा. हे काही मग 11 सेक्टरमध्ये करायचं होतं तर 22च्या GR मध्ये का नाही केलं. मग ही लोक एवढी पुढे गेल्यानंतर, सोसायट्या एवढ्या पुढे गेल्यानंतर हे कसला 11 सेक्टर, अडचणीच करायच्या का. 8 करोड रुपये बिल्डरनी भरलेले पण आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे. प्रत्येक बिल्डर पैसे भरून तिथं जातोय. बरं तो मी काय बोलतो, त्याच्या पैशाचं आम्हाला घेणं देणं नाही, तो व्यवसायासाठी पैसे भरतोय. आमचं मत काय की आमचा पुनर्विकास थांबवता का. आता ती घरं धोकादायक आहेत आणि मग आम्हाला नाही काय नवीन घरं घ्यावी, नवीन घरात जावं असं वाटत. त्या झोपडपट्टीमध्ये दांडेकर पुलांनी हातीने एवढ्या बिल्डिंग उभे केल्या, झोपडपट्टीतल्या लोकांना घरं मिळायला लागली ना, आम्ही मात्र आता कळकटलेल्या बिल्डिंगमध्ये आहे. इतक्या कळकटलेल्या आहेत ना, जीर्ण झालेल्या आहेत, कुठल्या मिनिटाला पडतील अशी भीती वाटते. गणपती आहेत ना, लाल बहादूर शास्त्री रोडवरने गेले ना गणपती, त्या लाइटिंगवाले स्पीकरवाले लोकमान्य नगरला हजरे बसतात. इतकी भयान परिस्थिती आहे. आणि हा बघायचा आहे का, हा बघायचे खरंच सिरियसली बघा तुम्ही लोकांनी. आपण काय करतो माहिती आहे का, कोणतरी येतं पत्र, आता हे जे एवढा आणायचा प्रपंच कारण काय माहिती आहे का, सातत्याने विचारलं जातं तुमच्याबरोबर लोक किती आहेत, म्हाडाकडे पण विचारलं जातं. म्हणून आम्ही व्यक्तिगत पातळीवर गेलो. आता तुम्ही व्यक्तिगत पत्र द्या, सोसायट्या नको. आणि लोक रस्त्यावर उतरल्यानंतर सुद्धा चॅलेंज देतो तुमच्याबरोबर किती लोक आहेत. आज जर तुमच्याबरोबर हजारो लोक रस्त्यावर उतरतात, म्हाडाला घेरावा घालतायत. अरे सिनियर सिटीजन महिला पुरुष येतात रस्त्यावर, तरी सुद्धा विचारलं जातात. तुम्ही लोकांनी न्याय दिलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवातीला केलेलं आहे, हे नवीन जो आमच्याकडे प्लॅन आलाय ना, ह्याच्यामध्ये हा विषय सगळ्यात जास्त प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणला, त्याच्यामुळे न्याय आम्हाला मिळाला. स्थानिक आमदार भाजपाचे मुख्यमंत्र्यांना भेटले, म्हणजे त्यांचं एकमत झाल्याशिवाय त्यांनी हे पत्र दिलेलं नाही. मग आता आमची लढाई तीच आहे ना, आम्ही सीएम कडेच मागतोय ना. तर ते सीएम तर जयस्वाल आहे. आता जयस्वाल काय म्हणतात की 6चे सेक्टर तुम्हाला मान्य आहेत का सांगा, मिनी क्लस्टर. मी तुम्हाला सीएमची भेट घालून देतो आणि अप्रुव्हल करून देतो तुम्हाला. आता पत्र पाठवते ना म्हाडा कंपल्सरी की जावा तुम्ही SSK बरोबर, ज्या ज्या क्लस्टर त्यांनी घेतलेले आहेत त्यांच्या बरोबर. ह्या लोकांना बोलवत आहेत आणि ह्या लोकांना सांगतायत तुम्ही 6च्या क्लस्टर बरोबर जा, हे 4 बिल्डिंग आहेत 2 बरोबर घ्या. यांना म्हणतात अजून तुमच्या 40-41 नंबरची बिल्डिंग यांना बरोबर घ्या म्हणतात. घ्यायला हरकत नाही आहे, बरोबर आहे, पण वेळ किती जाईल आणि आत्ता का सुचवताय तुम्ही. मग फेज वाईज का देत नाही, त्यांना पण द्या अप्रुव्हल, त्यांना बरोबर जाऊ द्या, यांच्या करून द्या ना. पण रिडेव्हलपमेंट थांबू नका, अंत होतोय लोकांचा. म्हणजे ही जी तळमळ आहे ती ह्याच्याकरता आहे. अजून कुणाला काय त्यामध्ये सुरुवातीपासून ह्याच्यामध्ये वंदना चव्हाण यांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. वंदना चव्हाण आमच्या कृती समितीच्या सर्व मंडळींना बोललेल्या आहेत, तुम्हाला जर मुख्यमंत्र्यांना भेटायचे पाहिजे असेल वेळ, तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करते आणि ह्या आंदोलनामध्ये मी तुमच्याबरोबर व्यक्तिगत बरोबर आहे. आणि माझा तुम्हाला पाठिंबाचं पत्र वंदना चव्हाणांनी दिलेलं आहे, सेम पत्र अंकुश काकड्यांनी दिलेलं आहे, सेम पत्र रवी धनगेकरांनी दिलेलं आहे. रवी धनगेकरांनी तर बोलले की लोकमान्य नगरच्या विषयामध्ये मी तुमच्याबरोबर राहणार आहे. रवी धनगेकरांनी आमच्या समितीच्या सर्व मंडळींना आपले जे DCM आहेत एकनाथ शिंदे, की खरं वास्तविक पाहता गृहनिर्माण खातं त्यांच्याकडं आहे, त्यांची गाठ घालून दिलेली आहे. आणि आमचं मत असं आहे, त्यांना खरंच काय करायचं असेल तर आम्हाला त्यांनी त्यांच्याकडनं न्याय मिळवून दिला पाहिजे. वास्तविक पाहता हे प्रकरण बऱ्यापैकी सुटत आलेलं आहे, पण आता अंतिम टप्प्यात आहे. हा जो काय नवीन आलेला आहे 6च्या सेक्टरचा, त्याला आम्ही विरोध ह्याच्याकरता करतो आहे की 6चा सेक्टर करणं हे अशक्य आहे.
तिथं तुम्हाला मी सांगतो की पोस्ट ऑफिस आहे, तिथं 50-51 नंबरची बिल्डिंग जी आहे ती ऑलरेडी रिडेव्हलप झालेली आहे 10 वर्षापूर्वी. ते म्हणतात आम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये यायचं नाही आहे. त्याच्यामध्ये 31-32 नंबरची बिल्डिंग आहे ती ऑलरेडी ताबा द्यायच्या प्रोसेसमध्ये आहे, ते नियमानुसार आहे. त्याच्यामध्ये 3 बिल्डिंग अशा आहेत, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये 52, 53 आणि एक बंगलो आहे तिथं, बरोबर आहे. ह्या लोकांच्या आत्ता बिल्डिंग झालेल्या आहेत, ते आपल्याबरोबर रिडेव्हलपमेंटला कसे येतील त्यांचंसुद्धा मत जाणून घेणं गरजेचं आहे. तिथं मध्ये एक शाळा आहे, तिथं लायब्ररी आहे, बरोबर आहे, तिथं दवाखान्याची एक नवीन बिल्डिंग आहे. अशा बिल्डिंगमध्ये असताना 6 बिल्डिंगचे क्लस्टर होणं अशक्य आहे. तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोललेलो आहे. ज्या पद्धतीने आम्ही आत्ता चाललेलो आहे, काही ठिकाणी 2 बिल्डिंग झालेल्या आहेत, काही ठिकाणी 4 बिल्डिंग झालेल्या आहेत, काही ठिकाणी 6 जर होत असतील तर आम्हाला त्याची अडचण नाही आहे. पण सोसायट्यांची मान्यता आणि सर्वसामान्य सभासदाची तयारी असेल त्यावेळेसच ह्या पद्धतीची रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे असं कृती समितीचं मत आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हाडाने आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून, म्हणजे त्याच्यामध्ये जयस्वाल पण आहेत आणि त्याच्यामध्ये CM पण आहेत, ह्यांनी आमचा विषय नीट समजून घेतला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये हे तातडीने आम्हाला जी आता कामं आम्ही सुरू केलेली आहेत त्या कामाला पूर्ततेसाठी प्रयत्न करून हे सगळं, आता ह्याला मी स्थगिती असं म्हणणार नाही, कारण त्याच्यामध्ये जो त्यांचा आता बोलले ना की 2025चा जो त्यांचं धोरण आहे, गृहनिर्माणासाठीचे धोरण आहे, त्या धोरणामध्ये पिक्चर क्लिअर होत नाही आहे नेमकं म्हाडाला काय करायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीत चाललेले 2022च्या GR नुसार त्या पद्धतीने आम्हाला जाऊ दे, एवढंच मत आहे. आणि ही जे बाकीची सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्याबरोबर आहेतच, पण त्याच्यामध्ये CM साहेब आणि जयस्वाल, VP आहेत जयस्वाल, त्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करावी आणि हा आमचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवावा. बिल्डिंग पडण्याची वाट बघू नये एवढंच आम्हाला वाटतं. आणि जी लोकं आता बरीचशीच लोकं बाहेर गेलेली आहेत, घरं सोडलेली आहेत, त्यांना परत लोकमान्य नगरमध्ये यायचं आहे, त्यांच्या नवीन घरामध्ये यायचं आहे. जी आत्ता तुम्ही लोकमान्य नगरला जी घरघर लावलेली आहे ती घरघर कृपा करून थांबवा आणि आम्हाला नवीन घरं मिळू द्या, एवढ्याच शासनाकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या अपेक्षा आहे.